स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 5. गावामध्ये विठ्ठल रखुमाईचे सुंदर असे कलाकुसरीचे मंदिर होते. संध्याकाळी गावातील काही वयस्कर मंडळी नित्यनियमाने टाळ व मृदुंगच्या तालावर भजन गात होते. एकादशीच्या दिवशी आजूबाजूच्या गावची मंडळी दर्शन घेण्यासाठी येत होते. जेव्हा पंढरपूरची पालखी गावामध्ये थांबायची, त्यांची राहण्याची व्यवस्था याच मंदिराच्या आवारामध्ये करण्यात येत होती. कारण मंदिराच्या समोर व मागच्या बाजूला भलं मोठं पटांगण होतं. प्रल्हादला आधीपासूनच देवाचं वेड होतं, त्यामुळे तो नित्यनियमाने रोज संध्याकाळी मंदिरात येत होता. त्यानंतर काही वेळ सागर सोबत तिथेच बसून गप्पा मारत होता. भजनाचा कार्यक्रम संपला तसा तो मनोभावे देवाच्या पाया पडला. तसे बुवा पुढे आले व त्याच्या कपाळावर बुक्का लावला. काय मग प्रल्हादराव, बरेच दिवस झाले तुम्ही भजन गायलं नाही, एकदा होऊन जाऊ दे की. बुवा म्हणाले. तसा तो मंद हसला. त्याचं काय आहे ना बुवा, प्रल्हादने शपथ घेतली आहे की जोपर्यंत त्याची रुक्मिणी येत नाही तोपर्यंत तो भजन गाणार नाही. आता पाहू हा विठ्ठल कधी त्याच्यासाठी धावून येतो. सागरच्या बोलण्यावर बुवा हसले. दोघेही मंदिराच्या आवारामध्ये गप्पा मारत बसले. इथे एक प्रकारची शांतता होती जी प्रल्हादला आवडत होती. तुझ्यापेक्षा मी 1 वर्षांनी लहान आहे, तरी एक मुलाचा बाप झालो आहे. एकदा का तुझा संसार सुरू झाला मग माझी पण चिंता मिटली म्हणून समज. कारण माझा त्या अक्षयवर थोडा सुद्धा विश्वास नाही. सागर हा त्याच्या शेजारीच राहत होता. त्यात तो 12वी शिकलेला असल्यामुळे त्याला अक्षयचा लालची व स्वार्थी स्वभाव दिसत होता. म्हणून तो प्रत्येक वेळी प्रल्हादला योग्य तो सल्ला देत होता. काहीही काय बोलतो, तो माझा सख्खा भाऊ आहे. उलट मला आपल्या भावाचा किती अभिमान वाटतो हे मी शब्दात सांगू शकत नाही. प्रल्हाद म्हणाला. तसा तो मंद हसला. तू जगाला फसवू शकतो, पण या आपल्या जिगरी मित्राला नाही. तू रक्ताचं पाणी करून त्याला पुण्यातील चांगल्या कॉलेजमध्ये शिकवलं आणि तो आपल्या मर्जीने लग्न करून सेटल झाला आहे. त्याला फ्लॅट घेऊन 1 वर्ष झाले असतील. बाकीच्यांचं सोड रे, पण त्याने आपल्या आईला तरी घर दाखवायला घेऊन जायचं होतं. त्याला फक्त तुझा पैसा हवा आहे. सागर जे बोलत होता ते खरं होतं, पण प्रल्हादला ते मानून घ्यायचं नव्हतं. त्याच्याकडून मी कोणतीही अपेक्षा केली नाही. तो वरचा पांडुरंग आहे ना, तो मला भरपूर देईल. प्रल्हाद म्हणाला. धन्य आहेस तू. कितीही शिकवा तरी तू ऐकायला मागत नाही. तरी नशीब तू वेळीच त्याच्याकडून दुधाचा कारभार काढून घेतला. सागर म्हणाला. कारण 5 वर्षापूर्वी प्रल्हादने दुधाची डेअरी सुरू केली होती. त्यावेळी त्याला हिशोबाचं काहीही समजत नव्हतं. गोठ्यातील दूध हे हॉटेल व दूध संचालक केंद्र यांना जात होतं. हळूहळू त्यातून पैसा येऊ लागला, ज्याचा हिशोब ठेवणे त्याला जड जाऊ लागलं. म्हणून त्याने आपल्या भावाच्या हातात हिसाब किताब दिला. पण एकदा त्याला अचानक पैशाची गरज लागली आणि तो सागरला घेऊन बँकेत गेला. तेव्हा त्याला समजलं की अक्षय त्याच्या नकळत बँकमधून पैसा काढत होता. आधी त्याने ही गोष्ट आपल्या आईच्या कानावर घातली. तेव्हा त्यांनी लगेच अक्षयच्या हातातून सर्व व्यवहार काढून घेतले. त्यावेळी अनुही शिकत होती, म्हणून त्यांनी सर्व कारभार तिच्या हातात दिला. कारण त्यांचा आता कोणावरही विश्वास राहिला नव्हता. पण ही गोष्ट अक्षयच्या मनाला चांगलीच लागली होती. म्हणून त्या दिवसानंतर त्याने घरी येणं कमी केलं होतं. पण जेव्हा त्याला व त्याच्या बायकोला पैशाची गरज असायची तेव्हा तो न चुकता घरी येत होता. प्रल्हादला हे सर्व समजत होतं, पण तो मुद्दाम कानाडोळा करत होता. कारण त्याचे आपल्या भावावर जीवापाड प्रेम होतं. सकाळी शारदा कोर्ट जाण्याची तयारी करत होती. ती इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करत असली तरी तिने आपल्या सिनियरचं ऑफिस सोडलं नव्हतं. कारण त्यांच्याकडून तिला आणखी बरंच काही शिकायला भेटत होतं. तिने व्हाईट कलरचा ड्रेस घातला व हातामध्ये कोट व पर्स घेऊन बाहेर आली. तिने पाहिलं
तर सुदर्शन कुठेतरी बाहेर जाण्याची तयारी करत होते. तुम्ही सकाळी कुठे निघालात? शारदाने विचारले. मी सांगायचं विसरलो. त्या दिवशी मी ज्या लग्नाला गेलो होतो तिथे माझ्या मित्राची फॅमिली भेटली होती. त्यांनाच भेटायला गावी चाललो आहे. 1 तासाचं अंतर आहे. मी बसने जाईल, सुदर्शन यांनी सांगितले. हे ऐकून तिने डोक्याला हात लावला. काय बाबा तुम्ही? कोण कुठला मित्र? त्याला भेटायला तुम्ही त्याच्या गावी चालला आहात. तुम्ही माझी कार घेऊन जा. मी आज रिक्षाने जाते. शारदा त्यांच्या हातामध्ये कारची चावी देत म्हणाली. तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. मी बसने जाईन. आणि असेही ते गाव माझ्या परिचयाचं आहे. सुदर्शन म्हणाले. पण ऐकेल ती शारदा कसली? बसचा काही भरोसा नसतो. तुम्हाला नाहक उन्हामध्ये बस स्टॉपवर थांबावं लागेल. मी निघते. मला उशीर होत आहे. असे बोलून शारदा निघून गेली. त्यांच्या डोक्यामध्ये जी योजना होती ती जर तडीस गेली तर शारदाचं आयुष्य सुधारणार होतं. पण जोपर्यंत ते प्रल्हादला स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार नव्हते तोपर्यंत ते कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचणार नव्हते. प्रल्हाद नेहमीसारखा शेतामध्ये काम करत होता. अनु कॉलेजमधून डायरेक्ट शेतावर आली होती. तू आज पण मला घ्यायला आला नाही. मी किती वाट पाहिली. अनु गाल फुगवत म्हणाली. तसा तो हसला. कामाच्या गडबडीत लक्षात राहिलं नाही. पण हा त्रास तुला जास्त दिवस सहन करावा लागणार नाही. कारण या दिवाळीमध्ये मी तुला स्कूटी घेऊन देणार आहे. त्यानंतर तुला माझी वाट पाहावी लागणार नाही. प्रल्हादने सांगितले. तशी ती आनंदाने उड्या मारू लागली. खरंच दादा तुम्हाला स्कूटी घेऊन देणार आहे? ऐकलं का रामा काका? दादा माझ्यासाठी स्कूटी घेणार आहे. ये! अनुच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तो सुखावला होता. कारण अनु त्याची लाडकी होती. ती तशीच आनंदाच्या भरात घराच्या दिशेने निघाली. प्रल्हादचं लक्ष सहज समोरच्या रस्त्यावर गेलं तर तिथे एक पांढऱ्या कलरची 4 व्हीलर उभी होती, ज्यामधून एक अनोळखी व्यक्ती खाली उतरली, जी गावच्या एका व्यक्तीला पत्ता विचारत होती. त्या माणसाने प्रल्हादकडे बोट केलं. तसा तो समजून गेला की ती व्यक्ती प्रल्हादला भेटायला आली आहे. प्रल्हाद देशमुख तुम्हीच का? सुदर्शन यांनी विचारले. हो मीच. आपण कोण म्हणायचे? प्रल्हादने विचारलं. सुदर्शन त्याला वरून खालपर्यंत पाहू लागले. त्याची चेहरापट्टी अगदी वडिलांसारखी होती, पण अंगावर असलेली मळकट बंडी, गुडघ्यापर्यंत असलेली पॅन्ट व डोक्यावर गुंडाळलेलं फडकं, यामध्ये तो पक्का शेतकरी दिसत होता. त्याचं ते देखणं व मवाळ रूप त्यांना भावलं होतं. मी सुदर्शन केळकर, तुझ्या वडिलांचा मित्र. लहान असताना तुला पाहिलं होतं. सुदर्शन म्हणाले. त्याला लगेच आठवलं. काका तुम्ही? आई तुमच्याविषयी सांगत होती. तुम्हाला पाहून आईला आनंद होईल. प्रल्हादने लगेच आपल्या डोक्यावरचा कपडा काढला व हातपाय धुतले. आपण ना चालतच जाऊया. तुमची गाडी माझा मित्र घेऊन येईल. आपलं घर जवळच आहे, प्रल्हाद म्हणाला. दोघेही शेताच्या बाजूने चालत होते. तुझ्यासारख्या तरुणाला शेती करताना पाहून अभिमानाने ऊर भरून येतो. नाहीतर आजकालच्या तरुणांना कधी एकदा शहराकडे पळ काढतो असं वाटतं, सुदर्शन म्हणाले. म्हणून कधी कधी असं वाटतं की बरं झालं मी शिकलो नाही, नाहीतर मी सुद्धा शहराकडे पळ काढला असता आणि माझी ही जमीन अशीच ओसाड पडली असती, प्रल्हाद म्हणाला. चालताना प्रल्हाद आपल्या शेतीबद्दल भरभरून बोलत होता. तो कोणतं पीक घेतो आणि त्याची किती एकर जमीन आहे हे सांगताना तो थकत नव्हता. पण सुदर्शन यांना पहिल्याच नजरेत तो भावला होता. दोघेही घराजवळ आले तर सुलोचनाबाई वरांड्यात बसून धान्य निवडत होत्या. भाऊजी तुम्ही या ना. त्यांना पाहून सुलोचनाबाई यांना आनंद झाला होता, कारण त्यांच्याही मनामध्ये कुठेतरी वेडी आशा होती. अगं ये शांता, पाहुणे आले आहेत, त्यांच्या चहा नाश्त्याचं बघ, सुलोचना यांनी आवाज दिला. प्रल्हादने त्यांना बसायला खुर्ची दिली. बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर नातेवाईक म्हणाल तर कोणी राहिलंच नाही.
म्हणून घराला कोणाचे पाय लागत नाही. सुलोचनाबाई म्हणाल्या तशी शांता पाणी घेऊन आली. आज फक्कड जेवणाचा बेत करा, पाहुणं पहिल्यांदा घरी आले आहे, प्रल्हाद म्हणाला. जेवणाचं राहू द्या, मला घरी जायला उशीर होईल, सुदर्शन म्हणाले. आम्ही तुम्हाला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही, या घरचा तसा नियम आहे. घरी आलेला पाहुणा उपाशी जात नाही, प्रल्हाद म्हणाला. म्हणून त्यांचा नाईलाज झाला. स्पष्टच बोलतो वहिनी, मी फक्त प्रल्हादला पाहण्यासाठी आलो होतो. सुदर्शन प्रोफेसर असल्यामुळे सडेतोड बोलणारे होते. आम्हाला समजलं नाही, तुम्ही नक्की काय म्हणत आहात, सुलोचनाबाईंनी विचारलं. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं, माझी मोठी मुलगी शारदा वकील आहे. तिच्यासाठी मी तुमच्या मुलाला मागणी घालायला आलो आहे. मला खात्री आहे की तुम्ही मला निराश करणार नाही. सुदर्शन म्हणाले. तसा त्यांना खूप मोठा धक्का बसला. प्रल्हादला तर काय बोलावं ते सुचत नव्हतं, कारण त्याच्यासाठी हे अनपेक्षित होतं. तुमची मुलगी वकील आहे, माझ्या 4थी शिकलेल्या मुलासोबत ती कसं काय लग्न करेल? तिच्या मर्जीशिवाय आम्हाला हे लग्न मान्य नाही. सुलोचनाबाई यांना आतून आनंद झाला होता. तरीही त्या म्हणाल्या, माऊली जेव्हा कधी माझ्या घरी येत होता तेव्हा नेहमी म्हणायचा की तुझी एकतरी पोर मी सून म्हणून करून घेणार. असं समजा देवाने त्याच्या मनात तेच असेल, म्हणून अनपेक्षितपणे इतक्या वर्षांनी आपली भेट झाली. तुमचा प्रल्हाद शिकलेला नसला म्हणून काय झालं, त्याच्यामध्ये माऊली व तुमचे संस्कार आहेत, जे त्याच्या वागण्या बोलण्यातून दिसून येतात. मी एक प्रोफेसर आहे, त्यामुळे माझ्या लेकी फक्त माणसांच्या गुणाला किंमत आहे. तुम्ही माझ्या मुलीची काळजी करू नका. या लग्नासाठी तिला तयार करण्याची जबाबदारी माझी. शारदा बोलायला थोडी फटकळ आहे, पण मनाने खूप चांगली आहे. ती विनाकारण कधीच कोणाला दुखवणार नाही, सुदर्शन म्हणाले. यावेळी सुलोचना यांचे डोळे भरून आले होते. तुम्ही देवासारखे माझ्या प्रल्हादसाठी धावून आला पहा. तुम्ही त्या दिवशी शारदाचा विषय काढला तेव्हा माझ्या मनात हेच आलं होतं, आणि पहा आज देवाने माझं म्हणणं ऐकलं, सुलोचनाबाई हात जोडत म्हणाल्या. अनु दारामागून त्यांचं बोलणं ऐकत होती. आपल्या भावाला मनासारखी बायको मिळाली याचा तिला आनंद झाला होता, पण प्रल्हादला हे पटत नव्हतं, कारण आत्तापर्यंत 10वी-12वी शिकलेल्या मुलींनी त्याला नकार दिला होता. त्यामध्ये वकील मुलगी त्याच्यासोबत लग्न करणे शक्य नव्हते, हे तो जाणून होता. पण सध्या सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तो शांत बसला, कारण इतक्यात त्याला आपल्या आईच्या आनंदावर विरजण घालायचं नव्हतं. क्रमश पुढचा भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.